The textbook Standard 4 and the lesson's name is The Ugly Duckling. बेबी डकला डकलिंग असे म्हणतात आणि अगली मीन्स नॉट अट्रॅक्टिव्ह म्हणजेच कुरूप की जो दिसायला चांगला नाही आहे. डकलिंग डकचं एक बेबी आहे ते अगली आहे, ते दिसायला चांगलं नाही आहे. मग त्याच डकलिंगची ही स्टोरी आहे. चला मग आपण पाहूयात काय दिलेलं आहे स्टोरीमध्ये. मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. प्राऊड म्हणजेच गर्व असणे. मदर डकला तिचे जे न्यू 6 बेबी डकलिंग्स आहेत त्यांच्यावर खूप गर्व होता, खूप प्राऊड फील करत होती ती. दे वर सॉफ्ट, फ्लफी अँड येलो. ते सॉफ्ट होते. फ्लफी मीन्स कवर्ड विथ सॉफ्ट अँड लाईट फर. त्यांच्या अंगावर छान असं मऊसर सॉफ्ट असं लाईट फर होतं. ते येलो कलरचे होते. सच फाईन लिटिल डकलिंग्स. खूपच छान असे ते डकलिंग्स होते. बट द 7th वन वॉज व्हेरी डिफरंट. पण जो 7th डकलिंग होता तो खूपच वेगळा होता. इट वॉज बिगर अँड इट्स फेदर्स वर ग्रे अँड शॅगी. शॅगी मीन्स हॅविंग लॉंग, थिक अँड रफ हेअर ऑर फर. तो जो 7th डकलिंग होता तो फार वेगळा होता. तो जरा मोठा होता आणि त्याचे जे फेदर्स आहेत ते ग्रे होते आणि शॅगी होते. ऑल द सेम मदर डक थॉट, इट्स माय बेबी डकलिंग. सगळे सारखे आहेत. तो माझा बेबी डकलिंग आहे. शी लव्ड इट डिअरली. ती त्याच्यावर खूप प्रेम करायची. बट द अदर 6 ब्रदर्स अँड सिस्टर्स डिडंट लाईक द अगली डकलिंग. पण इतर जे त्याचे भावंड होते, ब्रदर आणि सिस्टर होते, त्यांना तो अगली डकलिंग अजिबात आवडायचा नाही. वेन इट वॅडल्ड टुवर्ड्स देम दे टर्न देअर बॅक्स अँड रॅन अवे. वॅडल्ड मीन्स टू वॉक विथ शॉर्ट स्टेप्स मूव्हिंग फ्रॉम साईड टू साईड. डक्स ज्याप्रमाणे चालतात त्याला वॅडल्ड असं म्हणतात. मग जेव्हा हा अगली डकलिंग त्याच्या ब्रदर आणि सिस्टरकडे जायचा तेव्हा त्याचे ब्रदर आणि सिस्टर त्याच्याकडे पाठ करून पळून जायचे. द लिटिल डकलिंग्स वुड गो फॉर अ स्विम एव्हरी डे टू अ लेक नियर बाय. जवळच एक लेक होते. त्या लेकवर हे डकलिंग्स स्विम करण्यासाठी जायचे, पोहण्यासाठी जायचे रोज. द अगली डकलिंग वॉन्टेड टू जॉईन द अदर्स बट दे डिडंट वॉन्ट हिम. त्या अगली डकलिंगला असे वाटायचे की आपणही त्यांच्याबरोबर जावे, पण त्या डकलिंग्सला अगली डकलिंगने आपल्याला जॉईन झालेलं आवडत नव्हतं. दे ऑलवेज स्वॅम अवे फ्रॉम हिम. ते नेहमी त्याच्यापासून दूर जायचे पोहण्यासाठी. ही वॉज लेफ्ट ऑल अलोन. आणि त्यामुळे अगली डकलिंग हा एकटा पडला होता. द अगली डकलिंग स्वॅम बेटर दॅन द अदर डकलिंग्स विच डिड नॉट प्लीज देम ॲट ऑल. हा जो अगली डकलिंग आहे तो या इतर 6 डकलिंगपेक्षा खूप छान स्विम करायचा आणि हीच गोष्ट या 6 डकलिंग्सला आवडत नसायची. दे टीज्ड हिम अबाउट हिज अगलीनेस. टीज्ड मीन्स टू मेक फन ऑफ. ते नेहमी त्याला चिडवायचे. कशावरून? तर तो किती अगली आहे या गोष्टीवरून. अगली म्हणजेच नॉट ब्युटिफुल ऑर अट्रॅक्टिव्ह म्हणजेच कुरूप. हिज ओनली फ्रेंड वॉज हिज मदर. त्याची एकमेव फ्रेंड होती. ती कोण होती? त्याची मदर. अदर डक्स टोल्ड हिज मदर. इतर जे डकलिंग्स आहेत ते आईला सांगायचे, ऑल युअर डकलिंग्स आर स्मार्ट बट दिस बिग फेलो लुक्स सो डिफरंट. वाय इज ही सो अगली. तुझे सगळे डकलिंग्स हे खूप स्मार्ट आहेत, छान दिसतात, पण हा खूप वेगळा आहे. हा इतका अगली का आहे, इतका कुरूप का आहे. हिज मदर ओनली सेड, ही इज माइन अँड आय लव्ह हिम टू. मग या डकलिंग्सची आई म्हणायची की तो माझा आहे आणि ज्याप्रमाणे मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करते त्याचप्रमाणे मी त्याच्यावर सुद्धा प्रेम करते. ॲट लास्ट, feeling very lonely and sad, the ugly little duckling decided to leave the lake. लोनली म्हणजेच एकटेपणा, सॅड म्हणजे दुःख.
शेवटी काय होतं, या अगली डकलिंगला खूपच एकटं असल्यासारखं वाटतं आणि तो खूप सॅड होतो, त्याला खूप दुःख होतं, वाईट वाटतं. आणि मग तो ते जे लेक आहे, ते जे तळं आहे ते सोडण्याचा निर्णय घेतो. ही मेड हिज वे टू द रिव्हर्स एज अँड स्वॅम अवे विथ द रिव्हर. आणि मग तो एका रिव्हरच्या एज म्हणजे काठ, रिव्हरच्या काठावर जातो आणि त्या रिव्हरबरोबर पोहत पुढे निघून जातो. Wherever the poor duckling tried to seek shelter, he found that he was always ridiculed by others. Smaller birds, animals, even human beings poked fun at him. पुअर म्हणजेच गरीब, पण इथे पुअर हा वर्ड बिचारा या अर्थाने वापरलेला आहे. ट्राईड म्हणजेच प्रयत्न करणे, सीख म्हणजे शोधणे, शेल्टर म्हणजे निवारा, राहण्यासाठी जागा. रिडिक्युल्ड means unkind laughter or behavior that is intended to make somebody appear silly. म्हणजेच उपहास करणे, एखाद्यावर हसणे, त्यालाच म्हणतात रिडिक्युल्ड. पोक्ड फन म्हणजेच गंमत करणे. जिथे कुठे हा अगली डकलिंग शेल्टर शोधायला जायचा, म्हणजेच राहण्यासाठी ठिकाण शोधायला जायचा, तिथे तिथे सगळ्यांनी, छोट्या बर्ड्सनी, ॲनिमल्सनी, इवन ह्युमन बिंग्सनी सुद्धा त्याची चेष्टा उडवली, खिल्ली उडवली, त्याला हसले. ही बिकेम लोनलियर अँड मोर मिझरेबल. आणि त्यामुळे तो अजूनच एकटा पडला आणि मिझरेबल. मिझरेबल मीन्स स्टेट ऑफ अनहॅपीनेस, म्हणजेच दुःखी. जिथे कुठे हा अगली डकलिंग राहण्यासाठी ठिकाण शोधायला गेला, तिथे तिथे स्मॉल बर्ड्सने, ॲनिमल्सने, इवन ह्युमन बिंग्सने, माणसांनीसुद्धा त्याची चेष्टा केली, त्याची खिल्ली उडवली. आणि त्यामुळेच हा अगली डकलिंग अजूनच एकटा पडत गेला आणि दुःखी होत गेला. बाय अँड बाय ही ग्रीव बिगर अँड स्ट्रॉंगर. आणि हळूहळू हा अगली डकलिंग हा मोठा होत होता आणि स्ट्रॉंग होत होता. बट वेनेवर ही लुक्ड ॲट हिज ओन रिफ्लेक्शन ही थॉट आय लुक सो अगली. आणि जेव्हा कधी तो स्वतःचं रिफ्लेक्शन म्हणजेच प्रतिबिंब, आणि जेव्हा कधी हा अगली डकलिंग स्वतःचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पाहत होता, तेव्हा तेव्हा तो असा विचार करायचा की मी किती अगली दिसतो, किती कुरूप दिसतो. ही वॉज अफ्रेड टू लुक ॲट हिज ओन रिफ्लेक्शन. अफ्रेड म्हणजेच घाबरणे. स्वतःचं प्रतिबिंब पाहायला तो घाबरायचा. ही हिड हिमसेल्फ इफ ही सॉ एनीवन कमिंग. हिड म्हणजेच लपवणे. जर कोणाला येताना त्याने पाहिलं तर तो स्वतःला लपवायचा. वन डे when he was hiding among the reeds, he saw a flock of graceful white swans swim past. Reed means a tall plant like grass that grows in or near water. पाण्यामध्ये किंवा पाण्याबाहेर, पाण्याच्या जवळपास एक प्रकारचं गवत उगतं, ते थोडंसं उंच असतं, त्यालाच रीड्स असे म्हणतात. ग्रेसफुल म्हणजेच आकर्षक, ब्युटिफुल. आणि फ्लॉक म्हणजेच ग्रुप. स्वॅनच्या ग्रुपला, जेव्हा ग्रुपमध्ये बरेच स्वॅन्स असतात तेव्हा त्या ग्रुपला फ्लॉक असे म्हणतात. मग एके दिवशी काय झालं, जेव्हा हा अगली डकलिंग हा रीड्सच्या मध्ये लपलेला होता, तेव्हा त्याने काय पाहिलं की छान ग्रेसफुल असे स्वॅन्स स्विम करत जात आहेत. दे वर द मोस्ट ब्युटिफुल बर्ड्स ही हॅड एव्हर सीन. आणि आत्तापर्यंत त्याने जेवढे बर्ड्स बघितलेले होते त्या सगळ्या बर्ड्सपैकी हे जे बर्ड्स त्याने आत्ता पाहिले ते सगळ्यात ब्युटिफुल बर्ड्स होते. हाऊ वंडरफुल टू बी लाईक दॅम, ही सेड टू हिमसेल्फ. आणि मग तो स्वतःशीच म्हणाला की किती छान जर आपण त्यांच्यासारखे झालो तर. देन केम विंटर विथ कोल्ड विंड्स अँड स्नो. आणि मग विंटर सीझन आला. विंटर सीझनमध्ये खूप कोल्ड विंड्स असतात आणि स्नो पडतो, खूप थंडगार हवा असते आणि स्नोही पडत असतो. विदाऊट एनी शेल्टर द पुअर डकलिंग वॉज फ्रोझन इन द स्नो. त्या पुअर डकलिंगकडे, त्या बिचाऱ्या डकलिंगकडे शेल्टर नव्हतं, राहण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे तो त्या स्नोमध्ये पूर्णपणे गोठून गेला, फ्रोझन झाला. अ काइंड मॅन
सॉ हिम, आणि एका छान माणसाने, एका दयाळू माणसाने त्याला पाहिले. ही ब्रोक द स्नो अँड सेव्ड द डकलिंग, आणि त्याने मग काय केलं, त्याच्या अंगाभोवती जो स्नो तयार झालेला होता तो फोडला आणि त्या बिचाऱ्या डकलिंगला वाचवले. सून इट वॉज स्प्रिंग, आणि आता स्प्रिंग सीझन आला. द डकलिंग हॅड नाव गेन्ड अ लॉट ऑफ स्ट्रेंथ, आणि आता त्या पुअर बिचाऱ्या डकलिंगकडे खूप छान स्ट्रेंथ आली होती. तो आता ताकदवर झाला होता, तो मोठा झाला होता. अगेन ही फाउंड हिज वे टू द रिव्हर्स एज अँड स्वॅम फर्दर अवे, आणि मग पुन्हा तो एका रिव्हरच्या, एका नदीच्या कडेला गेला आणि पुढे पुढे पोहत गेला. वन फाईन मॉर्निंग, एका छानशा अशा सकाळी, when he flapped his wings against his sides, he rose high into the air. Flapped म्हणजेच फडफडवणे, विंग्स म्हणजेच पंख. जेव्हा त्याने त्याचे पंख फ्लॅप केले, फडफडवले, तेव्हा तो उंच हवेमध्ये उडाला. He flew on and on till he found himself in a beautiful fragrant garden. ब्युटिफुल म्हणजे सुंदर, फ्रेग्रंट म्हणजे सुवासिक, छान सुंदर सुवासिक असं गार्डन. हा जो अगली डकलिंग आहे त्याने त्याचे विंग्स फ्लॅप केले, फडफडवले, आणि तो उंच असा हवेमध्ये उडायला लागला. ही फ्ल्यू ऑन अँड ऑन टिल ही फाउंड हिमसेल्फ इन अ ब्युटिफुल फ्रेग्रंट गार्डन, म्हणजेच तो उंच उंच असा उडत गेला आणि एका छान मस्त सुंदर अशा गार्डनमध्ये पोहोचला. फ्रॉम अ थिकेट क्लोज बाय केम 3 ब्युटिफुल व्हाईट स्वॅन्स rustling their feathers and gliding lightly over the smooth water. Rustling means making soft sound and gliding means to move smoothly and continuously. स्वॅन्स जसा आवाज काढतात त्यांना रस्लिंग असं म्हणतात. सॉफ्ट असा हलकासा असा आवाज करत आणि छान स्विम करत, स्मूथ आणि कंटिन्युअसली स्विम करत जवळच्याच झाडाझुडपातून 3 व्हाईट कलरचे स्वॅन्स म्हणजेच हंस आले. द डकलिंग रिमेंबर्ड द लवली बर्ड्स, आणि डकलिंगला ते लवली जे त्याने मागे पाहिलेले होते बर्ड्स ते आठवले. ही वॉज अफ्रेड टू मीट देम बट ही फेल्ट अ स्ट्रेंज लॉन्गिंग टू बी विथ देम. लॉन्गिंग म्हणजेच तळमळ, उत्कट इच्छा. अफ्रेड म्हणजेच घाबरणे. त्याला आधी त्या स्वॅन्सला भेटायला फार भीती वाटत होती, घाबरत होता, पण त्यांना भेटण्याची त्याची इच्छा होती, खूप उत्कट इच्छा होती. ही मेड अप हिज माइंड टू अप्रोच देम नो मॅटर हाऊ बॅडली दे ट्रीटेड हिम लेटर ऑन. त्याने त्यांच्या जवळ जाण्याचे ठरवले, नंतर त्यांनी त्याला कितीही वाईट वागणूक दिली तरीही. ही स्वॅम टुवर्ड्स द ब्युटिफुल बर्ड्स. टुवर्ड्स म्हणजे च्या दिशेने, आणि मग तो त्या ब्युटिफुल बर्ड्सच्या दिशेने पोहत गेला. अँड बोर्ड हिज हेड डाऊन टू द सरफेस ऑफ वॉटर, आणि त्याचं जे हेड आहे ते वॉटरच्या सरफेसकडे त्याने केलं, खाली वाकला, तो झुकला. अँड व्हॉट डिड ही सी इन द क्लिअर स्ट्रीम बिलो, आणि त्याने त्या क्लिअर अशा वॉटरमध्ये काय पाहिले? हिज ओन इमेज, स्वतःचे इमेज, स्वतःचे चित्र. नो लॉंगर अ डार्क ग्रे अगली बर्ड बट अ ग्रेसफुल अँड ब्युटिफुल स्वॅन. त्याने त्याची मान पाण्याकडे खाली झुकवली आणि त्याने काय पाहिले? स्वतःचेच चित्र. आता तो डार्क, ग्रे आणि अगली बर्ड नव्हता, तर तो एक ग्रेसफुल म्हणजेच आकर्षक, ब्युटिफुल म्हणजे सुंदर असा स्वॅन होता, हंस होता. द अदर स्वॅन्स स्वॅम राऊंड द न्यूकमर अँड वेलकम्ड हिम. आणि जे इतर स्वॅन्स त्या पाण्यामध्ये होते ते त्याच्या चहूबाजूने आले आणि त्याला छान वेलकम केलं. The bird that had lived a miserable life as an ugly duckling was a swan after all. अगली डकलिंगचे दयनीय, दुःखी असे आयुष्य जगणारा बर्ड हा शेवटी स्वॅन होता, हंस होता. He curved his slender neck and cried joyfully from the depth of his heart, I never dreamed of such happiness as this while I was an ugly duckling. Slender
म्हणजेच ग्रेसफुली थिन. स्लेंडर नेक म्हणजे हंसाची मान ही छान अशी लांब असते. इथे या पिक्चरमध्ये ज्याप्रमाणे दाखवलेला आहे हा स्वॅन आहे. तोच जो अगली डकलिंग होता तो आता स्वॅन झालेला आहे आणि त्याची नेक ही लॉंग आहे. यालाच स्लेंडर नेक असे म्हणतात. मग हा जो अगली डकलिंग आहे जो आता छान ब्युटिफुल ग्रेसफुल असा स्वॅन झालेला आहे त्याने स्वतःची मान कर्व्ड केली. स्लेंडर नेक कर्व्ड केली आणि खूप खुश होऊन, जॉयफुली म्हणजेच आनंदी, खूप खुश होऊन आनंदी होऊन ओरडला. डेप्थ ऑफ हिज हार्ट म्हणजेच अंतःकरणापासून तो ओरडला. आय नेव्हर ड्रीम्ड ऑफ सच हॅपीनेस ॲज दिस व्हाईल आय वॉज ॲन अगली डकलिंग. जेव्हा मी एक अगली डकलिंग होतो तेव्हा मी असा कधीच विचार केला नव्हता की मला कधी एवढा आनंद होईल. सो दिस वॉज द स्टोरी. अँड व्हॉट इज द मॉरल ऑफ दिस स्टोरी? द मॉरल ऑफ दिस स्टोरी इज बिलीव्ह इन युअर सेल्फ.